एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. पहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे. मराठा समाजाच्या विरोधामध्ये आमची भूमिका नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. उद्या 1 तारीख आहे. चंद्रकांत दादांनी धमाका केलाय, तुमच्या लक्षात आला असेल. देवाभाऊंच्या नेतृत्वात चंद्रकांत दादांनी धमाका केलाय दादासाठी जरा. अरे अक्षरशः हागाटलंय ते, हागाटलंय. फोन सुरू आहेत, करू नका करू नका करू नका. चंद्रकांत दादांनी कोणी सांगितलं बाबा नो तिकडे मराठवाड्यात पाऊस पडलाय तुम्ही छोटी करा. म्हणजे छोटी उद्या सगळे ताकदीनं सांगलीमध्ये या, एकदा हे बाजा वाजवून टाकू म्हणून मी जास्त इथं बोललो नाही. हा उद्या सांगलीला कोण कोण येणार आहे? अरे एवढे आल्यावर तिथं जागा पण पुरायची नाही. कारण गोपीचंदला बदनाम केलं तर बहुजनांची चळवळ बदनाम होईल. बऱ्याच लोकांना त्यांनी हाताशी धरलंय, पण माझ्या विरोधात बोलायचं धाडस होईना. बोललं का पोरं चुकून काढतात म्हणून बोलू नये. माझ्या विरोधात खूप बोलायचं आहे, खूप गड्यांना माझ्या तोंडावले गोडगोड बोलते. साहेब साहेब मला माहित आहे, अरे मी बिरोबाचा भक्त आहे, मला येणाऱ्यांची मानसिकता कळते, मानसशास्त्र माझं खूप चांगलं आहे. माझ्या जवळच्या पोरांना माहित आहे, रोज माझ्याकडे एवढी लोक येतात शेकडो. पुढचा माणूस काय काम घेऊन आला असेल मी आधी माझ्या पियाला सांगतो ह्याचं हे काम असू शकतं. आणि त्यामुळं त्यांना गोपीचंदला डॅमेज करायचं आहे, गोपीचंदला बदनाम करायचं आहे. गोपीचंद हा वैयक्तिक विषय नाही आहे, कारण त्यांना माहित आहे की हा सगळ्या लोकांना जागा करतो. काल आष्ट्यामध्ये एक प्रकार घडला, बिरोबाची यात्रा आहे आणि तिथं ह्याचं बॅनर लावलं होतं. आष्ट्यातला समाज गोळा झाला आणि त्यांनी सांगितलं हे बॅनर काढताय का आम्ही काढू. कालची घटना मी सांगतोय, मला हेच पाहिजे हो, मला दुसरं काय नाही. तुम्ही स्वाभिमानी राहावा, कुणाच्या मागं पुढे फिरू नका आणि सन्मानानं फिरला तर तुम्हाला विचारलं पाहिजे सन्मानानं. आमदाराच्या घरी गेला तुमच्याकडे बघत पण नाहीत, बोलत पण नाहीत, चहा पी पण म्हणत नाही आम्ही आमदार जो. कशाला? तो तुमच्या मागे लागला पाहिजे. माझं जरा ऐका, ते हुडकत येईल तुम्हाला. कुठं आहे, काय आहे, काय करताय? मी मेंढराक नाही, मी तिथं येतो. मी मळ्यात आहे, मी तिथं येतो. आम्ही रानात आहे, मी तिथं येतो. मी कुंभार आहे, तिथं मी गाडगं करतो, आम्ही तिथं येतो ना. ही वेळ मी ह्या प्रस्थापितांच्या वरती आणतो, तुम्ही चिंता करू नका. आता जे माझ्या विरोधात फिरतायत ना त्यांना माझं सांगणं आहे, तुमचा हिशोब 2029 ला बराबर सगळ्यांचा होईल. ती करण्याची क्षमता या बिरोबाच्या बनामध्ये आहे. बिरोबाची ताकद तुम्हाला माहित आहे सगळ्यांना. गोपीचंद एकटा कसा फिरतोय रे राज्यभर, बिरोबाची ताकद आणि आशीर्वाद आहे, माकुबाईचा आशीर्वाद आहे. बिरोबाचा आशीर्वाद असल्या कारणानं प्रस्थापितांच्या छाताडावरती गोपीचंद थाया थाया नाचतो आणि त्याची मला फिकीर कधी वाटत नाही, त्याचा मला कधी पश्चाताप वाटत नाही. हे मीडियामध्ये दिवसभर चालतं, मी बघत पण नाही माझ्या विरोधात कोण बोलतंय. मी कोणाची भाषणं पण ऐकत नाही, मी कोणाचं भाषण आयुष्यात ऐकत नाही. त्यामुळं मी असलं टेन्शन घेत नसतो. मला जे बोलायचं ते मी बोलतो आणि ते मी मागे घेत नाही. आणि त्यामुळे कुठला विषय, अरे आता मला संदीप बाबांनी मागे सांगितलं, मी बोललो ही गोष्ट खरी आहे की अमुक अमुक यांची तुम्ही औलाद आहे असं मला वाटत नाही. अरे पण तुम्ही त्याचा गैरअर्थ का घेताय? पूर्वी लोक दत्तक पण घेत होती ना जुन्या काळामध्ये. मला वाटलं त्यांच्यासारखा हा नाही, म्हणजे ह्याला काही दत्तक वगैरे घेतला का? पहिली भांड्यावर बिंड्यावर द्यायची माणसं माहिती आहे तुम्हाला. हा आपल्या घरात आई आजी सांगते याला भांड्यावरती घेतलाय, अमुक केलंय तमुक केलंय, तो यांच्या मागे फिरत फिरत आला होता म्हणून आम्ही घेतलाय. आपल्या गावात कितीतरी असे स्टोर आहेत, गावात हे तुला कुणी काढलाय सहज म्हणते ती माणसं, म्हणतात की नाही हे तू कुणाची औलाद आहे रे, तुला काय असं करतो. सहज गावात बसल्यावर दिवसातनं 1000 वेळा लोक बोलतात, 1000 वेळा. मी एकदा बोललो का असं रान तापतंय महाराष्ट्रामध्ये, म्हणे ह्याची संस्कृती खराब आहे. अरे जो बिरोबाचा भक्त आहे त्याची संस्कृती खराब असू शकत नाही. जो अहिल्या देवीचा वारस आहे तो महाराष्ट्रातला कुठला पोरगा खराब असू शकत नाही. तुमच्या नांग्या ठेचतोय म्हणून मी खराब आहे आणि तुमच्या नांग्या मला ठेचायच्याच आहेत. आता ज्यांचा आरक्षणाचा लय कळवळ आलाय, जे ते उठतोय म्हणतोय धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, धनगर आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या बापाचं पत्र घेऊन द्या की रे, देवाभाऊकडे नेऊन द्या.
की आमचा धनगरांचा पाठिंबा आहे. इकडे धनगराचं आंदोलन चालू झालं, तिकडे त्याच दिवशी आदिवासी कसं काय आंदोलन करतात रे? कोण आहे त्यांच्या मागं? कोण आहे त्यांच्या मागं? इकडे आंदोलन सुरू झालं, तिकडे ते 5-25 गोळा झाले. धनगरांना घुसू देणार नाही. कोण करतंय? कुणाच्या जवळची ही माणसं आहेत? आणि इकडे तुम्ही आम्हाला सांगता का रे आरक्षणाचं? धनगर आरक्षण मिळवण्यासाठी धनगर सक्षम आहे आणि तो मिळवेल. ना उमेद होऊ नका, नाराज होऊ नका. अनेक अडचणी त्यामध्ये, ज्या गोष्टी उघड बोलता येत नाहीत, परंतु जे संविधानानं आहे ते मिळवल्याशिवाय या महाराष्ट्रातला धनगर शांत बसणार नाही. आणि ते करत असताना ओबीसीच्या चळवळीला पाठबळ देईल. मराठा समाजाच्या विरोधामध्ये आमची भूमिका नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. परंतु कायदा मोडून चुकीच्या पद्धतीनं जर कोणी करत असेल तर त्या गोष्टीला आमचा विरोध आहे, हे आमचं सगळं जग जाहीर आहे. त्यामुळं कुणी असा विरोध करण्याच्या भानगडीमध्ये आम्ही नाही आणि त्यामुळे त्याचा कोणी विचार करू नये. परंतु मी जी सरकारकडे अत्यंत जबाबदारीनं मागणी केलेली आहे, हा जर तुम्ही प्रवर्ग वेगळा केला तर मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण मिळेल आणि आमच्या ओबीसीचं गावगाड्यातलं, स्थानिक स्वराज्य संस्थेचं, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषदा आणि महानगरपालिकेतलं आरक्षण आणि किंवा सहकारी संस्थांमधलं आरक्षण आमचं धोक्यात येणार नाही. आम्ही पूर्ण ताकदीनं असं केल्याच्या नंतर सरकार बरोबर राहू. ओबीसीच्या बाबत अनेक सरकारनं निर्णय घेतलेत, याची आम्हाला जाणीव आहे. ओबीसीचं मंत्रालय स्थापन करणं हे देवाभाऊनी काम केलेलं आहे. ओबीसीच्या मुलांना महाज्योती स्थापन करणं, आज आपल्या पोरांना एमपीएससी करताना, युपीएससी करताना हॉस्टेलचं ऍडमिशन हे सरकारच्या माध्यमातून मिळतंय. हे सरकारनं आम्हाला केलंय. प्रत्येक जिल्ह्याला 2 वसतिगृह, 1 मुलींना 1 मुलांना सरकारनं आम्हाला केलंय. 200 मुलांना ऍडमिशन मिळतं. ओबीसीच्या मुलांना वसतिगृहात ज्यांना ऍडमिशन मिळत नाही त्यांना स्वाधार नावाची योजना आणली आहे. तालुक्याला गेला तर 38,000, जिल्ह्याला गेला तर 43,000, विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी गेला तर 51,000 आणि मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या मेट्रो सिटी मध्ये गेला तर आपल्या पोराला 61,000 रुपये मिळतात. ते ओबीसीच्या पण पोराला मिळतात आणि धनगरांच्या पोरांना मिळतात. 600 ओबीसीची मुलं, 600 धनगरांची मुलं. एक ना अनेक योजना सरकारच्या माध्यमातून चालू आहेत. देवाभाऊनी ओबीसींच्या साठी खूप केलाय, पण माझी त्यांना विनंती आहे की ओबीसींचं संरक्षण करणं ही तुमची जबाबदारी आहे. धनगर तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे. धनगरांच्या आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही तुमची जबाबदारी आहे. आम्ही तुमच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत. न्यायालयीन लढाईमध्ये सरकारनं, देवाभाऊनी आणि एकनाथ शिंदेनं खूप मदत केलेली आहे. मी तमाम महाराष्ट्रातल्या धनगरांच्या वतीनं तत्कालीन उपमुख्यमंत्री देवाभाऊंचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. कारण 3 वेगवेगळी ऍफिडेव्हिट दिली होती. मंत्र्यानं काल मी मधु शिंदेची मुलाखत ऐकली. मंत्र्यांनी 1 महिना फाईल त्यांच्या कपाटात नेऊन ठेवली होती. ती फाईल काढण्यासाठी या गोपीचंदला किती वेळा जावं लागलं असतं असेल हे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही. पण मी आणि मधु शिंदे रात्रंदिवस तिथं थांबलो. जेव्हा जेव्हा देवाभाऊंच्याकडे गेलो त्यांनी आम्हाला कधीही नाराजी व्यक्त केली नाही. समाजाची सगळी लोक होती, सगळ्या बैठकीमध्ये होती, मीच होतोय असा विषय नाही. परंतु धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काय लागल ते आपण करू. सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मी दाखल केली आहे. आता सुट्टी आहेत, येत्या 4-5 दिवसामध्ये परवानगी मिळाल आणि सर्व याचिकेचा खर्च हा तुमचा पोरगा गोपीचंद पळकर करणार हे मी सगळ्यांना सांगितलंय. कुणी सुद्धा वर्गणी द्यायची गरज नाही. मग त्याला 50 लाख लागू दे, 1 कोटी लागू दे, 1.5 कोटी काही लागू दे, मी माझं रान विकेल, पण धनगर समाजाच्या आरक्षणाच्या वकिलाची फी आम्ही भागवेल. आम्ही इकडे लढाई लढू, पण सरकारनं सरकारच्या पद्धतीनं काय मार्ग काढायचा त्यांनी त्यांचे तज्ञ लोक कामाला लावा. तुम्ही वकील सगळे कामाला लावा. कारण सरकारची भूमिका वेगळी असते. मराठा समाजाचं आरक्षण आलं, सरकार स्वतः केस लढतं. सरकार स्वतः 25-25 लाख एका दिवसाची फी देतं. धनगराची लढाई आली, सरकार धनगराच्या विरोधामध्ये असतं, आम्हाला वकील द्यावा लागतो. तिथं गोंड लोकांची केस चालू होती, सरकार विरोधामध्ये गोंड वर्गणी काढतात, हायकोर्टचा निकाल लावून घेतात, सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जातं. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, हे तुमच्या ताकदीवरती सरकार तुमच्या बाजूला राहायचं का विरोधात राहायचं ठरवतं. त्यामुळे तुम्ही सगळे एक व्हा आणि सरकारचा आपल्याला जसं न्यायालयीन लढाईत पाठिंबा होता तशा पद्धतीचा जर पाठिंबा मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना सर्व शक्तीनिशी एक व्हायचं आहे. 300वी जयंती होती अहिल्यादेवींची. अरे कधी कुणी साजरी केली होती का? कधी तुमच्या कानावर आलं का? सरकारचं पत्र बघा, तहसीलदारांचं आता पत्र बघा,
पीआयचं पत्र बघा, डीवायएसपीचं पत्र बघा, प्रांताचं पत्र बघा, कलेक्टरांचं पत्र बघा, एसपीचं पत्र बघा, सचिवांचं पत्र बघा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खात्याचं पत्र बघा, मंत्र्यांचं. त्यावरती अहिल्या देवीचा 300वी जयंतीचा लोगो असणारा फोटो आहे मित्रांनो. पहिल्यांदा घडतंय असं, पहिल्यांदा. सगळ्यांना आदेश आहेत, ज्या कुणी अधिकाऱ्यांचे त्याला लाव, तिथं फोटो लाव. पुण्यश्लोक 300 फोटो तिथं लावलाय. हे अहिल्या देवींच्या जयंती, अहिल्या देवीच्या स्मारकाला 686 कोटी रुपये मंजूर केलेत, 686 कोटी रुपये. आणि जतला नवीन एक अहिल्या देवींचं स्मारक देवाभाऊ देत आहेत, त्याची किंमत आहे 100 कोटी रुपये. तिथं अहिल्या देवींचा सर्व होळकरशाहीचा सर्व इतिहास आम्ही जतच्या नगरीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं तुम्ही म्हणणार नेमकी तुमची भूमिका काय आहे? मी सरकारमधला प्रतिनिधी आहे, मी सरकारमध्ये सरकारची भूमिका मांडतो. समाजाचा विषय आला, समाजाची भूमिका मांडतो. ओबीसीचा विषय आला, ओबीसीचा विषय मांडतो. पण सरकार पूर्ण शक्तीनिशी आपल्या बरोबर आहे, आपल्या बरोबर ताकदीनं उभा आहे. वेगवेगळ्या योजना सरकार आणतंय, त्या योजनांचा सगळ्या बहुजनांच्या पोरांनी लाभ घ्यावा. वसंतराव नाईक महामंडळाच्या माध्यमातून 15 लाखाची कर्ज देण्याची योजना सुरू आहे. सगळ्या ओबीसीच्या पोरांना आव्हान आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या उद्योग भवन मध्ये जावा आणि तिथं वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळामध्ये तुम्ही अर्ज करा आणि ते 15 लाख बिनव्याजी सरकार व्याज भरणार आहे आणि तुम्ही ते कर्ज प्रकरण मंजूर करून घ्या. तिथं देण्यासाठी अडचण आहे मला माहित आहे, परंतु त्यांच्या मानगुटीवरती बसवायचं आणि ते कर्ज मंजूर करून घ्यायचं. रामोशी समाजासाठी परवा योजना आणली आहे, 5 लाखापर्यंत कर्ज बिनव्याजी, बिन तारण, बिन जामीन सरकारनं आणलंय. या सगळ्या योजनांचा लाभ आपण सगळ्या लोकांनी घ्यावा, एवढं मी तुम्हाला सांगतो. आणि जाता जाता एक वाक्य बोलतो, छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे, छलांग तो हम वक्त आने पर लगाएंगे, सारे मोहल्ले तुम खरीद दो, सारे मोहल्ले तुम खरीद दो, हुकूमत हम चलाएंगे, हुकूमत हम चलाएंगे.